नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आळन्दिवल्लभं। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज, मधुराद्वैताचार्य श्री गुलाबराव महाराज, माझे सद्गुरू वेदांत केसरी बाबाजी महाराज पंडित, वृंदावनवासी गोपाल कृष्ण भगवान यांना सर्वप्रथम वंदन करते आणि आजच्या विवेचनाकडे आपण वळू। काल आपण हरिनामाचा जप करणारा दुर्लभ कसा असतो, नामात सर्व सिद्धींचा लय कसा होतो, त्यासाठी संत संगतीची का आवश्यकता असते हे सर्व बघितलं। आजही आपण साधुबोधामुळे काय घडतं हे बघणार आहोत। त्यामुळे आजचा हरिपाठाचा अर्थक्रमाप्रमाणे अभंग आहे 14वा आणि पाठक्रमाप्रमाणे 6वा। साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी। प्रतिज्ञा: सत्संगाचा महिमा, संकेत दृष्टी आणि स्वरूप। सरळ अर्थ: साधूंच्या मुखाने आत्मबोध प्राप्त झाला की जीव अहंकार शून्य होतो आणि आत्मानुभवाने आपल्या अधिष्ठान रूप आत्मस्वरूपाशी समरस ऐक्य पावतो। ज्याप्रमाणे कापूर उजळला असता ज्योती उत्पन्न होते आणि कापूर जळून गेल्यावर ती ज्योती शेवटी तिथेच नाहीशी होते, त्याप्रमाणे साधूंच्या उपदेशामुळे आत्मानुभव येतो आणि त्यामुळे जीवही तेथेच म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच समाप्त होतो आणि पूर्ण विराम पावतो। मोक्ष पायातळी आल्यानंतर तो हरिभक्त नामधारक साधूचा मुद्रांकित होऊन अत्यंत निरहंकार होतो आणि परमभाग्याने संपन्न होतो, त्यामुळे अत्यंत नम्र होतो। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला संतांचे संगतीतच अवीट गोडी वाटते, कारण संत संगतीमुळे मला जनी म्हणजे सचेतन पदार्थात, वनी म्हणजे जड पदार्थात आणि आत्मतत्वी म्हणजे जीवात सगुण श्रीहरीच भरलेला दिसू लागला। आता आपण 2 चरण एकदम बघणार आहे, चरण पहिलं आणि चरण दुसरं। साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी। साधू म्हणजे सद्भावांचं माहेर, सगुण आणि निर्गुण आत्मस्वरूप यांचं पूर्ण ऐक्य जाणणारा, स्वतः चैतन्य घन झालेला, सगुण श्रीहरीची अद्वैत सत्ता जाणणारा आणि मुख्यतः श्रीहरीवर आत्मवत प्रेम करणारा असतो, असे साधूंचे लक्षण श्री ज्ञानेश्वर माऊलींना इथे अभिप्रेत आहे। तो चतुश्लोकी भागवतात आता वंदू संतजन, जे सर्वांगी चैतन्य घन, जया सगुण निर्गुण समसमान, जे निज जीवन सद्भावा असं म्हटलेलं आहे। संत संगतीचे 3 प्रकार असतात। एक आहे योगी साधूंचा सत्संग, दुसरा आहे ज्ञानी साधूंचा सत्संग आणि तिसरा आहे भक्त साधूंचा सत्संग। योगी साधू शिष्याला आपला सगळा व्यवहार सोडून त्याच्या संगतीत जे कष्ट पडतील ते सहन करावे लागतात, असे हे योगी साधू असतात की ज्यांच्यामुळे शिष्यालाही कष्ट सहन करावे लागतात। दुसरा आहे ज्ञानी साधू, शिष्याचा अधिकार जाणून त्याच्या उद्धारार्थ घरी चालून आलेले साधू ते ज्ञानी साधू असतात। आणि भक्त साधू म्हणजे शिष्याला ज्या साधूंच्या कृपेनेच त्यांची संगती लाभते, त्यांच्या कृपेनेच श्रीहरीच्या भक्तीचा लाभ होतो, अशा या भक्त साधूंचा, ज्ञानी भक्त साधूंचा पुन्हा पुन्हा सर्व साधूंनी गौरव केलेला आहे। आणि त्याच साधूंचं वर्णन खरं म्हणजे आपल्याला गीतेत ज्ञानेश्वरीत बघायला मिळतं। काही पुरुष भक्तीला साधन मानतात आणि त्याचं फल म्हणजे मुक्ती आहे असं मानतात। भक्तांचं तसं नसतं, तर त्यांना पहिले जीवनमुक्ती मिळते आणि नंतर ते निष्काम भक्ती करतात, म्हणून त्यांची भक्ती साधनरूप नाही तर फलरूप असते। फलरूप भक्तीचा विषय श्रीहरी असतो आणि हरिप्राप्ती हे त्याचे फळ असते। अहेतुक निस्सीम प्रेम भक्ती करणारे हे महात्मे अत्यंत विरळ असतात। ईश्वरनिष्ठ संतांची मांदियाळीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज पसायदानात करतात। ते संत ह्या वर वर्णन केलेल्या भक्त किंवा ज्ञानी साधूंप्रमाणे असतात असं ज्ञानदेवांनी इथे वर्णिलं आहे।
त्यांनी काय काय सुंदर अशी त्यांची विशेषणं त्यांना लावली आहेत. कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, अशा सुंदर सुंदर उपमा त्यांनी या सगळ्या साधूंना दिल्या आहेत, संतांना दिले आहेत. ते म्हणतात कल्पतरूंचे आरव, कल्पतरूंचं उद्यानच म्हणजे जणू काही हे साधू. चेतना चिंतामणी म्हणजे चेतन चिंतामणी म्हणजे संत, बोलणारे असे समुद्र, आणि ते कशाचे तर पियुषाचे, अमृताचे, असं ह्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी अशा सुंदर शब्दात वर्णन करून संतांना गौरवलं आहे. त्यापुढे जाऊन ते म्हणतात चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ते चंद्रासारखे आहेत पण त्यांना लांछन नाही, ते सूर्यासारखे आहेत पण त्यांचा ताप सहन करावा लागत नाही, ते सर्वांना सदैव सज्जन सोयरे होऊन जातात. अशा शब्दांमधून वर्णन केल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोरच उभे राहतात संत कसे असतील. आणि ह्यातून असं लक्षात येतं की हे साधू संत स्वतः आपल्या साधनेत निमग्न असूनही त्यांची साधना पूर्ण झालेली आहे असे हे साधू आहेत, पण मात्र सामान्य जनांच्या कळवळ्यातून त्यांना ते उपदेश करतात, बोध देतात. तुकाराम महाराज म्हणतात ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. त्यांना कळवळा असतो समाजासाठी, समाजाचं कल्याण व्हावं म्हणून, आणि म्हणून त्यांची प्रीती, त्यांचं लाभ काहीच नाही आहे पण प्रीती मात्र आहे लोकांसाठी. या साधू संतांच्या बोधामुळे संसार सागरात अडकलेल्या, अनेक दुःख भोगणाऱ्या आणि त्यातच पुन्हा पुन्हा गोते खाणाऱ्या सर्वसामान्यांना भक्तीचा सुलभ, सोपा, सहज शक्य असलेला आणि त्यासोबतच अंतिमतः हरिप्राप्ती करून देणाऱ्या हरिनामस्मरणाचा मार्ग इथे ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवून दिलाय. महाराष्ट्रातील संतांची मांदियाळी हे सर्व ऐकताच डोळ्यापुढेच उभी राहते. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, रामदास स्वामी, संत परंपराच महाराष्ट्राला लाभली आहे आणि आपल्याला त्या सगळ्या संतांचा इथे लक्षात घ्यावं लागतं की हे संत हे असे आहेत. संत सहवासात त्यांच्या बोधामुळे मनुष्याची स्वतःच्या जीवनाच्या स्वरूपाची जी विपरीत कल्पना आहे ती नाहीशी होते. जीवदशा मावळते आणि तो मूळ सच्चिदानंद रूपाने राहतो. यालाच नुरोनिया ठेला असं म्हणतात. कल्पित पदार्थ ज्याच्यावर कल्पिला जातो त्याला अधिष्ठान म्हणतात. अधिष्ठान आणि कल्पित पदार्थ यांना वेगवेगळं अस्तित्व नसतं, तर अधिष्ठानाच्या अस्तित्वावरच तो भासतो. म्हणून ठाईच समाप्ती याला श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कापुराचा सिद्धांत दिलाय. कापूर जसा उजळला की त्याची ज्योती दिसते आणि शेवटी ती तिथल्या तिथेच मावळते. त्यानंतर त्याप्रमाणे जीवदशा आत्म्यावर भासते आणि तिथल्या तिथे आत्म्याच्या ठिकाणीच नाहीशी होते. म्हणजे जीव हा जीवपणाने न राहता ज्ञानामुळे मी ब्रह्मस्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी अशी जाणीव राहते. पण ही जाणीव राहणे म्हणजे ज्ञानबंधन आहे असं ज्ञानेश्वर माऊलींचं सांगणं आहे. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञानबंधन सुटण्यासाठी हरिभक्तीची आवश्यकता आहे. भगवत भक्तीने, हरिभक्तीने स्वलोप होतो, म्हणजेच ठाईच मुराला असा अनुभव येतो. हरिभक्तीने अज्ञान तर जातच, पण ज्ञानाहंकाराने येणारं ज्ञानाहंकारही, ज्ञानाने येणारा अहंकारही जातो. ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभवात अज्ञानखंडन आणि ज्ञानखंडन असे दोन प्रकरण आहेत, कारण अनुभवासाठी दोन्हीही जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यालाच निर्विकल्प स्थिती असं म्हटलं आहे. ती हरिभक्तीने प्राप्त होते असे ह्या दोन चरणांमधून कापुराच्या दृष्टांतासह ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्ट केलंय. तिसरं चरण, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त, संपूर्ण दुःख निवृत्ती आणि परमात्म प्राप्ती अशी मोक्षाची दोन अंग आहेत. त्यापैकी जीव आणि ईश्वर यांचं ऐक्यरूप ब्रह्मज्ञानामुळे होतं. दुःख निवृत्ती हा मोक्ष त्यामुळे साधतो. भक्तीत द्वैत अजिबात नसतं. ईश्वराशी संपूर्ण तादात्म्य झाल्यामुळे संसारातील दुःख त्याला कष्टदायक वाटत नाही. म्हणून भक्ताला भक्तीमुळे दुःख मुक्ती सहजतेने प्राप्त होते. परमानंदरूप केवळ आनंदाचाच लाभ होतो. हे सारं काही फक्त आणि फक्त भक्तीनेच साधता येतं. त्यामुळे हरिभक्ताच्या पायतळी मोक्षरेखे आला असा अर्थ इथे आलेला आहे. मुक्ती लागली चरणी ब्रह्मज्ञान लोटांगणी. भक्ताला ब्रह्मज्ञान लोटांगण घालते आणि म्हणून मुक्ती त्याचे पाय सोडत नाही. ज्याला भक्तिभाग्य लाभलंय त्याला मोक्ष दोन्ही प्रकारचा
मोक्ष सहजच प्राप्त होतो. त्यांना स्वतःसारखाच लाभ दुसऱ्यांनाही करून देता येतो. ते स्वतः ज्याला मोक्ष लाभ झाला आहे तो दुसऱ्याला तितक्याच पूर्णतेने देतो असं इथे म्हटलेलं आहे. उद्धव भगवंताला विचारतो, ऐसी तुझी सुलभ भक्ती, ऐसी तुझी सुलभ भक्ती, परी अवघेची भक्ती का न करीती. देवो म्हणे भाग्ये विण माझी भक्ती, न घडे निश्चिती उद्धवा. सोपी अशी भक्ती असूनही लोक का करत नाही असा प्रश्न उद्धवाला पडतो. आणि देवाने दिलेलं उत्तर आहे की माझी भक्ती मिळण्यासाठी त्याला भाग्य असावं लागतं. देव म्हणतात, उद्धवा, माझं भक्तिप्रेम लागणं याला मोठं भाग्य लागतं. भगवत भक्तीसारखं दुसरं कुठलंही भाग्य नाही आणि ती भाग्यवानालाच प्राप्त होते. नारद पुराणात म्हटलंय, अहो भाग्यम हरिनाम रतात्मनाम, त्रिदशैरपिते पूज्यः किमन्यैर बहुभावितैः. हरीचं नामस्मरण करण्याचं तोंडामध्ये येणं म्हणजे अहोभाग्य आहे असं सुंदर वर्णन नारद पुराणात येतं. आणि हा भक्त असतो कसा, एवढं मोठं भाग्यवान असलेला हा भक्त कसा आहे, मग धाकटे होईजे अशी त्याची अत्यंत नम्रता त्या भक्ताच्या ठिकाणी असते. अखंड अगर्वता होऊन असती, तयांची विनय हेची संपत्ती, नमिता मानापमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची जाहले, ऐसे निरंतर मिसळले उपासिती. अर्जुना ही गुरवी भक्ती. ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात म्हणतात की जो अत्यंत नम्र आहे, अगर्वता त्याच्या ठिकाणी आहे, त्याचे मान आणि अपमान निघून गेले आहेत आणि तो जणू काही सगळीकडे तो स्वतःच आहे असं त्याला वाटतं. त्याची जी ही भक्ती आहे, नम्र असणारी नमन भक्ती जी आहे, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी गुरवी भक्ती असं म्हटलंय. संत सर्वांना हरिस्वरूप समजतात म्हणून ते नम्रतेने नमस्कार करतात. त्यामुळे विनय ही त्यांची संपत्तीच होते आणि त्यांचा अभिमान अहंकार त्यामुळे नष्ट झालेला असतो. मग वाढते नि प्रेमे माते, भजती ते महात्मे, परी दुजेपणे मनोधर्मे शिवतले नाही. त्यांचं प्रेम वाढतच जातं. वाढत्या प्रेमाने केलेलं हे ईश्वर भजन हे महात्मे करत असतात. अशा शब्दात स्वतः श्रीकृष्णाने ज्ञानेश्वरीमध्ये भक्तांचं कौतुक आणि गौरव करावा, अशा ह्या हरिभक्तालाच साधूंचा मुद्रांकित असं म्हणता येतं. 4थं चरण आहे, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. संतांच्या संगतीमुळे जीव एवढ्या थोर भक्तिभाग्याला संपन्न होतो. अयम ही परमो लाभो नृणाम साधू समागमहा, असे संत संघाचे महात्म्य श्रीमद भागवतातही सांगितलंय. संत संग देई सदा, न लगे धन संपदा, संत संग देई सदा, असं तुकाराम महाराजही म्हणतात. अशा सर्व संतांनी संत संगतीचा महिमा अनेक अभंगांमधून अनेक ठिकाणी गायलाय. इतकं ह्या संत संगतीचं महत्त्व आहे आणि त्यामुळेच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला संत संगतीची नित्य गोडी वाटते. त्यांचे फळही माझं प्रत्यक्ष अनुभवाला आलेलं आहे. जनी म्हणजे जंगम सृष्टी, वनी म्हणजे स्थावर सृष्टी आणि आत्मतत्वी म्हणजे माझ्या हृदयात. अशा सर्व ठिकाणी मला श्रीहरी वाचून दुसरं काही दिसतच नाही. हा भक्तीचा अनुभव, स्वानुभव ज्ञानेश्वर माऊली इथे कथन करत आहे. आज आपण साधूंचे 3 प्रकार आणि त्यातल्या ज्ञानी भक्ताचं श्रेष्ठत्व बघितलं. साधुबोधामुळे जीवाला भक्तीचा लाभ कसा होतो हे पाहिलं. भक्तांना संपूर्ण दुःख निवृत्ती रूपी आणि परमानंद रूपी मोक्ष पायातळी येतो. संतांच्या संगतीमुळे हरिभक्तीचा मार्ग प्रशस्त होतो आणि साधकाची भक्तिमार्गात उत्तरोत्तर प्रगती होत जाते, हेही आपण बघितलं. श्रीमज्ञानेश्वर आचार्य सर्वभूत गुहाशयः, तच्चरणगांगं पीत्वा तस्मै सर्वं समर्पितम्. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.